त्याबद्दल ज्यांना आज लोकसत्तेने ज्यांचा गौरव केलेला आहे अशा सर्व प्रज्ञावंतांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं मनपूर्वक. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये पुरस्कार देणाऱ्यांची कमी नाही आहे, पुरस्कारांना स्पॉन्सर करणाऱ्यांची कमी नाही आहे आणि पुरस्कार मिळावा म्हणून देणाऱ्यांची पण कमी नाही आहे. अनेक सत्कार आणि पुरस्काराच्या कार्यक्रमांना अनेक वेळा जावं लागतं. अशा अनेक कार्यक्रमांवर पण मी गेलो आहे, पण त्या ठिकाणी लक्षात येतं की हे कसं सुरू आहे. मला याचा अभिमान आहे की मी गेल्या 30-35 वर्षापासून विवेक गोयंका यांचा जवळचा मित्र आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये आता एक नवीन प्रचलित पद्धती आली आहे, मीडिया मॅनेजमेंट. ती काय आहे याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण उचित होणार नाही. पण लोकसत्ता याला अपवाद आहे, इंडियन एक्सप्रेस ग्रुपला अपवाद आहे. रामनाथ गोयंकांपासून त्यांनी ज्या विचाराकरता ज्यांनी कटिबद्धता ठेवली आणि त्याची किंमत मोजली त्यापैकी महत्त्वाचा एक्सप्रेस ग्रुप आहे आणि मी अतिशय जवळून ते बघितलेलं आहे. आणि म्हणून विशेष रूपाने हे जे पुरस्कार हे ज्या इंडियन एक्सप्रेस ग्रुपने लोकसत्तेने आपल्याला दिलेली आहे त्यांची विश्वासार्हता आणि क्रेडिबिलिटी खूप मोठी आहे. दुसरी अशी की याकरता जे निवड मंडळ तयार झालं होतं त्यातल्या साधारणतः सगळ्याच लोकांना मी ओळखतो. त्या सगळ्यांची विश्वासार्हता आणि क्रेडिबिलिटी फार मोठी आहे. कुठेही मॅन्युप्युलेशन ते करूच शकत नाही असा दृढ विश्वास समाजाच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे तुमची जी निवड झाली दोन्ही दृष्टीने अतिशय इंडिपेंडेंट, इम्पार्शियल आणि फेअर याकरता मी विशेष रूपाने आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. प्रत्येक माणसाला असं वाटतं की तो चांगलं काम करतो त्या कामाचं रिकग्निशन आपल्याला मिळालं पाहिजे, त्यात गैर काहीच नाही आहे. तिने एकदा म्हटलं होतं की सरकारी अशी चीज आहे की जिथे चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला मिळत नाही. पण समाजामध्ये ही गोष्ट खरी आहे की जे लोक उत्तम काम करतात समाज कधी विसरत नाही आणि टॅलेंट जे आहे ते कधी लपवलं जात नाही. जसं प्रिन्सिपल होतं की ज्या वस्तूचं जेवढं वजन असेल तेवढंच पाणी वरती येईल, तसं कर्तृत्वान गुणवान व्यक्तीला कोणी दाबू शकत नाही, शेवटी तो लोकांसमोर येतच. आणि म्हणून साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा क्षेत्र मध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक आपण सगळ्यांनी जे चांगलं काम केलं आहे याचं मला असं वाटतं की खऱ्या अर्थाला सगळ्यांचं जे कौतुक आहे हे नक्कीच अनेक लोकांना प्रेरणा देणार आहे. कारण या प्रत्येकाच्या यशामध्ये अनेक अडचणी समस्या. आज सकाळी मी ज्यावेळी नागपूर एअरपोर्ट निघाल माझी नात आणि बायकोही बरोबर होती आणि तेवढ्यात VIP रूममधून मला आवाज दिला, नितीनजी, म्हणून मी मागे पाहिला तर ते खली पैलवान जे आहेत ते होते. त्याच्याकडे तर आल्यावर माझ्या नातीने मला विचारलं की हे खूप मोठे ताकदवान पैलवान आहेत. म्हटलं होय, तू पाहिलं नाही का यांचं. जेव्हा ती मला विचारत होती त्यावेळी माझ्या आयुष्यातली माझ्या विद्यार्थी जीवनातली गोष्ट आठवली. मी क्रिकेट खेळायचो आणि आमच्या काळाची टीम फार लोकप्रिय होती. सोबर्स, कनाय, रिचर्ड्स आणि ते सगळे एकाहून एक चांगले प्ले, लॉईड. आणि ते जेव्हा खेळायचे त्यावेळी ते इतके जोरदार फटके मारायचे, सिक्सर आणि फोर, की कोणी हात मध्ये घालून अडवायची हिंमत नव्हती होत. आठवतं त्या काळामध्ये सुनील गावस्कर आणि नंतर काय सचिन तेंडुलकर. माझ्या मनात एक गोष्ट पक्की बसली होती की असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर ताकदवान माणूस पाहिजे, त्याचं मनगट एवढं मोठं पाहिजे, त्याशिवाय काही उत्तम क्रिकेट खेळतात. पण ज्यावेळी मी सुनील गावस्करांना भेटलो आणि सचिन तेंडुलकरला भेटलो तेव्हा मी म्हटलं जरा एक विनंती करू का, जरा तुम्ही भिंतीला इकडे उभे राहा. दोघे माझ्या खांद्या एवढे, हात पाहिलं ते एवढेच. मी त्यांना म्हटलं की तुम्ही वेस्ट इंडिजच्या एवढ्या मोठे फास्ट बॉलर्स, मग ताकद कशी तुम्हाला, त्यांच्याकडे ते तर फारच ताकदवान प्लेअर आहेत सगळे. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की नितीनजी, क्रिकेट इज अ गेम ऑफ कौशल्याचा गेम आहे, केवळ ताकदीने काम होत नाही. त्यामुळे जीवनामध्ये देखील यश मिळवणं त्याला शॉर्टकट नाही आहे,
शॉर्टकट कट यू शॉर्ट. आणि त्यामुळे आपल्या जीवनामधल्या संकटांवर मात करून आपण नेहमी यशस्वी होणे खूप कठीण काम आहे. मला आठवतं अमेरिकन प्रेसिडेंट होते निक्सन. सुंदर आत्मचरित्र मला वाचायला मिळालं. त्याच्यातलं एक सुंदर वाक्य होतं. कारण त्या काळात वॉटरगेट झालं होतं आणि वॉशिंग्टन एरियात देखील त्यांना राहण्याकरता कोणी परवानगी देत नव्हती. एवढं त्यांच्याबद्दलची नाराजी होती. त्या काळात त्यांनी आपल्या लिहिलं त्यातलं ते वाक्य खूप सुंदर होतं. ते वाक्य असं होतं की द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. लढाईत हारल्यानंतर कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमी सोडून जेव्हा तो पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे राहायला पाहिजे. आज नाही तर उद्या आपण नक्की विजयी होऊ या विश्वासाने अनेक संकटांना झेलत आपल्या सगळ्यांचा जीवनातला प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये त्या सगळ्या संकटांवर समस्यांवर मात करून आपण सगळ्यांनी जे यश मिळवलेलं आहे त्याचं कौतुक आज लोकसत्ता करत. मला याकरता हे महत्त्वाचं वाटतं की आज सकाळी मी आणि काकोडकर साहेब सुधीर गाडगीळला 75 वर्ष झाले म्हणून त्या कार्यक्रमामध्ये एकत्र होतो. त्याने कॉस्ट अकाउंटंट असताना मी वाचत लक्षात आलं मला की 75 वर्ष त्यांनी निवेदक म्हणून आणि त्या विषयातच त्यांनी एवढं कौशल्याने की मराठीमध्ये आता त्यांचं नाव या बाबतीत सगळेजण घेतात. आमच्या इथे नागपूरनी LITचे विद्यार्थी होतो, केमिकल इंजिनियर होते. पण त्यानंतर त्यांनी त्या ह्याच्यात काम केलं तर महाभारतापासून अनेक ठिकाणी त्यांचा आपल्या सगळ्यांना हवा असा वाटतं. त्यामुळे जसं सूर्याची किरणं कोणी थांबवू शकत नाही तसं व्यक्ती गुणवत्ता त्याचं कर्तृत्व हे देखील कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून ते नेतृत्व कर्तृत्व कसं घडलेलं जीवनातल्या या सगळ्या प्रवासामध्ये यश अपयशामध्ये संघर्ष होतोच. संघर्ष हा होणारच आहे, कारण नाही आहे यश मिळवणं. आणि त्यामुळे या संघर्षामध्ये संघर्ष करत असताना ही कशी मोठी झालेली आहे ही याकरता महत्त्वाचं आहे की यांच्या अनुभवातून बाकीच्या लोकांना प्रेरणा मिळणार आहे की आपल्यालाही संकट आहे, यशस्वी झाले तर मी देखील प्रयत्न केला तर मी देखील यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून अशा सर्व लोकांना समाजासमोर प्रस्तुत करणं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणं हा त्यांचं केवळ रिकग्निशन रिस्पेक्ट करणं एवढं नाही, तर त्यांना बघणाऱ्या लाखो लोकांच्या मंचासारखं होण्याची प्रेरणा आणि तशा प्रकारे कसं होता येईल या प्रकारचा त्यांचा जो पॉझिटिव्हिटी असेल, आत्मविश्वास असेल तर ते करता येईल. मी आता गिरीशने सांगितलं मी आता मुंबईत आजकाल येत नाही, पण मला आठवण झाली मी जेव्हा मुंबई पुन्हा हायवे बनवत होतो तेव्हा नव्हते 5 कोटी रुपये होते. 55 उड्डाणपूल ते वरळी बांधला होते, पुढे मोठा काम होतं, सगळे सुरू केले होते. आणि त्यावेळी इंडियन एक्सप्रेसचेच पत्रकार होते, कर्दळे नावाचे चांगले पत्रकार होते, प्रकाश कर्दळे. तर मी गेलो त्यावेळी त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळे कामं करणार, हायवे बनवणार आहात, किती वेळ लागेल? तर मी म्हटलं 2 वर्षात पूर्ण करायचं. तुमच्याजवळ पैसे किती आहेत? तर मी म्हटलं आता इकडे तिकडे पाहिलं, पण मलाही खोटं बोलायची सवय नसल्यामुळे 5 कोटी रुपये आहे. म्हणे तुम्ही 1800 कोटीचे फ्लायओव्हर, हा 3600 कोटीचा टेंडर तुम्ही रिजेक्ट केलं. तो नाही पण मी 2 वर्षात करीन. तुमच्याजवळ पैसे नाहीत, कशाच्या भरोशावर तुम्ही म्हणता म्हणे की पूर्ण होणार आहे? तुमच्याजवळ काय आहे? मला प्रश्न पडला की या प्रश्नाचं उत्तर काय. क्षणभर मी मनात अस्वस्थी झालो की आता कसं समाधान करायचं. माझ्या तोंडून एक वाक्य नाही. मी म्हणलं मला माझ्याजवळ काही नाही आहे, पण एक गोष्ट मला माहिती आहे की इफ देर इज अ विल देर इज अ वे. अँड इफ देर इज ओनली सर्वे, डिस्कशन, सेमिनार, कमिटी, सब कमिटी अँड रिसर्च ग्रुप. म्हणजे मला बाळासाहेब ठाकरे यांची दरवेळेला याकरता आठवण येते. एकदम त्यांना भेटून खाली उतरलो होतो, त्यांनी थापाला म्हटलं बोलव नंतर. बोलवलं. मी त्यावेळी त्यांना सांगायचो साहेब हे प्रश्न आहे, ते फॉरेस्टचे आहे, ते हे असं झालं. त्याच्या एका ॲक्रिलिकच्या सीटवर लिहिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. त्यांनी मला सांगितलं आता माझ्यासमोर तू हे नको सांगू, ही अडचण आहे, ती अडचण आहे, हे झालं पाहिजे. मी म्हटलं साहेब आता पुन्हा तुमच्याकडे नाही येणार. आणि म्हणून पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये लोकांच्या हितात ते हुक और क्रूक कसं केलं पाहिजे, त्यात थोडासा कायदा आडवा आला तर तो बेंड केला पाहिजे अप टू द लास्ट लिमिट ऑफ द ब्रेकिंग पॉईंट. महात्मा गांधींनी पुढे सांगितलं की कायदा तोडायची वेळ आली
आणि तो जर गरीब माणसाच्या हिताकरता असेल तर थोडाला हरकत नाही, चांगलं काम आहे. आणि ही जी स्ट्रॉंग पॉलिटिकल विल आहे, इच्छाशक्ती आहे, जिद्द आहे, महत्वाकांक्षा आहे, ही महत्वाची. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी मला वाटते आपल्या सगळ्यांना मी नम्रतापूर्वक सांगेन की आत्मविश्वास आणि अहंकार या शब्दांमध्ये फरक आहे. आपल्याला आत्मविश्वासही असला पाहिजे, पण अहंकार आहे. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. आणि त्यामुळे आपल्या कामाबद्दलचा आपणच स्वतः उल्लेख करायला लागतो. लोकांनी केलं ते चांगलं आहे, पण आपण करू नये. आणि त्यामुळे आपण यश मिळवलं ते आता एवढं यश झालं बस असं कधी समजू नका, कारण आपल्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही आहे. अपूर्णांक आहोत. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. आपण काम करत आणि प्रत्येक कामामध्ये तो रेकॉर्ड तोडत पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी, ट्रान्सपरन्सी, टीमवर्क, डिसेबिलिटी आणि उद्दिष्टाबद्दलची कमिटमेंट या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे किती जरी अडचणी असतील, मोठ्या असतील, तरी कधीच आपण त्या गोष्टीवर तुमची इच्छाशक्ती मजबूत असेल तर आपण ते करू शकतो. मी आता गिरीशने सांगितला, उल्लेख केला, 10,000, 20,000, 25,000, 50,000, 1,00,000 कोटीचाही पण प्रोजेक्ट केला, दिल्ली मुंबई हायवे. मी कधी आमचा प्रॉब्लेम सगळा एक आहे की जो महिन्याला ज्याला पगार मिळतो, ज्यात इथे अधिकारी आहेत त्यांची क्षमा मागतो बरं, ज्या माणसाला 1 महिन्याला पगार मिळतो शिकता वेगळी आहे. आणि मी त्याला म्हटलं, एका अधिकाऱ्यांना म्हणलं, हो मला खरंच तुमचं कौतुक वाटतं. काय झालं साहेब? म्हटलं तुमचं तर पत्नीपेक्षाही फाईलवर प्रेम आहे. म्हटलं क्या हो गया? म्हटलं 3-3 साल दबा के बैठे हो. म्हटलं आप निर्णय नहीं करते, ऐसा क्यों कर रहे? अगर आपको करना है तो करो, नहीं करना है तो मत करो, रिजेक्ट करो, निर्णय तो करो. म्हणजे प्रॉब्लेम हा खूप समस्या आहेत. काही लोक फटाफट निर्णय करतात आणि निर्णय चुकतात. इफ द मिस्टेक्स आर बोनाफाईड, फॉरगिव्ह देम. पण मिस्टेक्स मॅलाफाईड असतील तर मग मात्र त्यांना जरूर शिक्षा केली पाहिजे. रस्त्याने चालल्यानंतर ॲक्सिडेंट होतो म्हणून चालणं थोडी बंद करायचं. माझा 2004 साली ॲक्सिडेंट झाला. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो आणि अँबॅसेडर गाडी, लाल दिव्याची गाडी होती, समोर सायरन होता, 9-10 गाड्या शिस्तीत चालल्या होत्या आणि एका ट्रकवर माझी गाडी जाऊन आदळली आणि माझा पाय 4 ठिकाणी तुटला. मी विचार करतो की एवढ्या प्रोटेक्शनमध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतो, तर म्हणून काय थोडी चालायचं नाही असं थोडी आहे. पण ॲक्सिडेंट होणार नाही. त्यामुळे तुमच्या जीवनातलं आजचं यश जे आहे ते नक्कीच खूप मोठं यश आहे. आणि म्हणूनच लोकसत्तेने सत्कार केला, तुमचं व्यक्तित्व लोकांसमोर आणलं, तुम्हाला रिकग्नाइज केलं, तुम्हाला रिस्पेक्ट दिला. माझी एकच विनंती आहे की लो एम इज क्राईम.